नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला तर प्रश्नच पडला असेल, अंडीमध्ये लिंबू टाकून ही कुठली रेसिपी. पण 101% गॅरंटी देऊन सांगते, ही रेसिपी तुम्हाला फार आवडणार आणि एकदा तरी नक्की करून पाहणार. आता चला, ही नेमकी रेसिपी काय आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा बरे का. चला, सुरुवातीला इथं घेतले 2 लिंब अगोदर ना धुवून घेतलेत बघा आणि पुसून घेतलेत. नंतर लिंब आपल्याला ही किसून घ्यायचे आहेत. किसून म्हणजे लिंबाच्या वरचं जे साल असतं ना, ते अलगद असं खिसायचं आहे. आपल्याला जे साल आहे लिंबाचं ते हवं आहे. आता लिंब ही कोवळी घ्यायची बरे का. जास्त अशी सुकलेली वगैरे किंवा जरा लालसर झालेली असतात बघा, जास्त दिवसाची लिंब असली का ती घ्यायची नाहीत. कारण का तितकासं त्या लिंबूला ना फ्लेवर नसतो. आता ही लिंब मी खिसते ना त्यावेळेस इतका छान सुगंध मस्त येतो ना. कोणाकोणाला लिंबूचा सुगंध आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान सुगंध येतो बरं का. आता ह्याचं नेमकं काय करणार आपण हे तुम्हाला मी पुढे सांगते. दोन्ही लिंब खिसून घेतलेत आणि लिंबही आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. आता ह्या लिंबामधला आपल्याला रससुद्धा काढून घ्यायचा आहे आणि जे वर खिसलेलं आहे ना त्याचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे बरे का, एकदम भारी पद्धतीने. आता इथं गाळणीवरती लिंबाचा रस पिळून घेत आहे, म्हणजे जे बी आहेत ना ते खाली पडणार नाहीत. तुमच्याकडे लिंबू पिळण्याचं जर मशीन असेल तर त्याच्यामध्ये पिळून घेतला तरी चालेल. इथं तर मी हातानेच लिंबू हे पिळून घेतले. लिंब छोटी आहेत म्हणून 2 वापरले, पण लिंबू मात्र तुमचा जर मोठा असेल तर एकच घ्या बरे का. साधारण एक 3 ते 4 चमच लिंबाचा रस निघावा या साईजचा लिंबू घ्यायचा आहे. आता खिसलेली ही लिंबाची साल, ह्या लिंबाचा रस पुढे कुठे वापरायचं सांगतेस तुम्हाला, तोपर्यंत जरा बाजूला ठेवूयात. इथं घेतलेले आहेत ही 2 अंडी. 2 अंडी मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये ना आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल अंडी नसेल वापरायचे तर काय करायचं. अंडी वापरल्यामुळे रिझल्ट ना तुम्हाला शेवटी कळेलच. शिवाय अंडी जरी नसेल वापरायची, नसेल आवडत तरी देखील काय वापरायचं तुम्हाला पुढे सांगतेस, थांबा जरा. बघा इथं एका भांड्यामध्ये 2 अंडी फोडून घेतली. तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर इथं अर्धा कप इतके घेतले. तुमच्या गोडाच्या मानाने ना कमी जास्त इकडे तिकडे साखरेचं प्रमाण तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल साखरेच्या ऐवजी गूळ घेऊ शकतो का, तर हो, बारीक चिरून किंवा खिसून तुम्ही गूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता इथं बघा, जो लिंबाचा रस काढून घेतला होता तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालूयात. थोडंसं साधारण एक पाव चमच इतकं. आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे खिसलेल्या लिंबाच्या वरची जी साल होती ना ती आता ह्याच्यामध्ये घालायची. साधारण एक अर्धा चमच इतके झाले. आणि आता चांगलं हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकत्र झालं पाहिजे. पिठी साखर करून घालावी अशी काही नाही. साखर जरी अख्खी घातली तरी पण ती विरघळणारच आहे. आता हे चांगलं साधारण 1-1.5 मिनटं फेटून घ्यायचं आहे बरं का. म्हणजे अंडीसुद्धा फेटली जातील, साखरसुद्धा आपली विरघळली जाईल, इतपत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आणि बघा आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तेल. तर कपामधला पाव कप असतो ना त्याच्या निम्मे इतकं तेल घेतलं आहे बघा. आणि पोहे खायच्या चमच्याने सांगायला गेलं तर 5 ते 6 चमचे इतकं तेल घेतलं आहे. अर्धा कप इतकं दूध घातलेलं आहे. आणि आता पुन्हा हे चांगलं फेटून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल तेलाच्या ऐवजी दुसरं काय वापरायचं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरू शकता 3 ते 4 चमचे इतकं, किंवा तुमच्या आवडीनुसार बटरसुद्धा वापरू शकता. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला बघा, नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आला असेल. तर आज आपण लेमन फ्लेवरचा ना केक करत आहोत, अगदी स्पॉन्जी असा बरे का. आता हे चांगल्या प्रकारे फेटून झालं की आज जो आपण केक करत आहोत तो गव्हाच्या पिठापासून करत आहोत, पौष्टिक असा बरे का. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा घेऊ शकता. 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं बघा, म्हणजे गुठळ्या वगैरे बिलकुलसुद्धा राहत नाहीत. केक छान आपला जाळीदार किंवा छान दाणेदार व्हावा ह्याच्यासाठी नाही तर पाव कप इतका बारीक रवा घालत आहे. रवा नसेल आवडत, नाही वापरला तरी चालेल. किंवा तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या ऐवजी जर रवा वापरायचा असेल तर रव्याचा सुद्धा केक करू शकता. 1 कप इतका तुम्हाला रवा घ्यायचा आहे मग. आणि बाइंडिंगसाठी पाव कप इतकं गव्हाचं पीठ घालायचंच आहे. आता इथं घातलेलं आहे ते म्हणजे अर्धी वाटी इतकं डेसिकेट कोकोनट, म्हणजेच की नारळाचा बोरादा. छान प्रकारे फ्लेवर येतो म्हणून. आणि सर्व हे चांगल्या प्रकारे आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. गुठळ्या राहतील का नाही म्हणून मग मस्त ह्या मिक्सरच्या मदतीने फेटून घ्यायचे आहेत. आपण बघा लेमनच्या फ्लेवरचा केक करत आहोत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही इसेस घालायचं नाही. कारण आपण लेमनच्या वरची जी लिंबूच्या वरची जी साल आहे ती खिसणीने खिसून घातली. त्याचा सुगंध खूप छान प्रकारे ह्याच्यामध्ये दळवळतो. त्याच्यामुळे तुम्हाला वरून कुठलाही इसेस वापरायचा नाही. शिवाय अगदीच तुम्हाला वाटलं तर व्हॅनिला इसेस किंवा वेलची पूड तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पण इथं लिंबूची साल वापरल्यामुळे मी इथे कुठलाही वरून इसेस वापरत नाही. चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. कारण ह्याच्यामध्ये रवा वापरला चांगल्या प्रकारे फुलेल म्हणून का नाही हे 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत ना दुसरी तयारी करायची. ते म्हणजे ज्याच्यामध्ये केक करायचा आहे त्याच्यामध्ये ना त्या मापाचा कापून बटर पेपर घेतला. बटर पेपर घालून ना थोडंसं तेलाने सगळीकडे लावून घेत आहे. जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर कुकरमधला आपला स्टीलचा वरण भाताचा नेहमीचा डबा असतो स्टीलचा, तो घेऊ शकता.
किंवा एखादा स्टीलचा चौकोनी डबा असेल ते घेऊ शकता. खालून सपाट असलेलं स्टीलचं पातेलं घेतला तरी सुद्धा. ज्याच्यामध्ये बेक करणार आहे ते इथं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलाय, वर झाकण ठेवून बारीक गॅसवरती हे पातेलं ना 10 मिनिटं अगोदरच गरम व्हायला ठेवायचं आपल्याला. आणि तोपर्यंत इथं बघा हे मिश्रण घट्ट झाले, म्हणजेच की आपल्या ह्याच्यामधला रवा हा तो चांगल्या प्रकारे फुललेला आहे बघा. तुम्हाला जर आणखीन चव छान हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना साधारण 2 ते 4 चमचे इतकी दूध पावडर घातलात ना तर आणखीन केकला टेस्ट चव छान येते. आता केक चांगला आपला स्पोंजी जाळीदार मस्त फुलावा ह्याच्यासाठी इथं हाफ टीस्पून इतका ना बेकिंग पावडर घातलाय आणि त्याच्या निम्मे बेकिंग सोडा घातलाय. ह्याच्यावरती थोडंसंच पाणी घालूया आणि चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. ह्याच्याऐवजी एक इनोचं पॅकेट वापरू शकता, पण त्यांनी फ्लेवर असा वेगळा येतो का नाही, त्याच्यामुळे केक बनवण्यासाठी नेहमी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाचाच वापर करायचा. फटाफट हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा. आता मात्र लईच आपल्याला घाई करायची आहे, जरासुद्धा वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. कारण आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला, तो ॲक्टिव्ह आहे का नाही तोपर्यंत लगेच आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे. त्याच्यामुळे ही तयारी अगोदरच करायची. केक टीनमध्ये बटर पेपर घालून अगोदरच तेल वगैरे आपण लावून घेतले. आपलं तयार मिश्रण किंवा केकचं हे बॅटर लगेच आपल्याला ह्या केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे. बटर पेपर नसेल तर वहीचं एखादं कोरं पान घ्या, त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्या मापाचा कापून वापरू शकता तुम्ही. हलकंसं टॅब इथं करून घेतलं आहे आणि हे पातेलं गॅसवरती अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. मध्यभागी हा केक टीन नेऊन ठेवायचा, वरती झाकण ठेवूयात. गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे तुम्हाला. आणि जवळजवळ इथं ना मी 20 ते 25 मिनिटात तर पाहत आहे. केक चांगला फुलून वर आला आहे, पण रंग आलेला नाही, त्यामुळे पटकन झाकण झाकूया. आणि आता एकूण 30 मिनिटानंतर इथं मी केक पाहत आहे. तुम्हाला वेळ थोडाफार इकडे तिकडे लागू शकतो बरे का, कारण तुम्ही जे पातेलं ठेवला ते जाड आहे पातळ आहे त्याच्यानुसार आहे. मध्ये तुम्हाला 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर चेक करायचं आहे. आता इथं बघा सुरी घालून बघितली तर 2 वेळा सुरी घातली तर क्लीन स्वच्छ आली, म्हणजे हा केक आपला तयार झाला आहे समजायचं. शिवाय ह्याच्या कडा ज्या आहेत त्या छान लालसर झाल्यात, म्हणजे समजायचा हा आपला केक चांगल्या प्रकारे बेक झाला आहे. खाली पातेल्यामध्ये पाणी मीठ बिलकुलसुद्धा काही घातलेलं नाही. बरेच जणांना तोसुद्धा प्रश्न पडतो. आता थंड झाला की केक हा आपण वेगळा करून घेऊयात. तसं तर ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला केकचे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत बरं का. सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आता बघा तुम्हाला सांगितलं होतं अंड नसेल वापरायचं तर तिथे काय वापरायचं. अंड न वापरता सुद्धा तुम्ही केक करू शकता. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. शिवाय अंड नसेल वापरायचं तर तुम्ही अर्धा कप इतकं दही वापरू शकता. मस्त स्पोंजी असा केक होतो. आणि तुम्हाला म्हटलं होतं अंड घातल्यामुळे काय होतं, केकला स्पोंज बघा अगदी मस्त मार्केटमध्ये मिळतो ना तसा केक झालेला आहे बघा स्पोंजी असा, त्यामुळे अंड वापरलं. अगदी अंड न वापरता सुद्धा छान प्रकारे केक होतो बरं का. आता इथं बघा केक आहे मी उलटा करून घेतला आहे आणि ना पाठीमागच्या बाजूने हनी लावून म्हणजेच की मध लावून घेत आहे बरं का. आता अगदी तुम्ही नाही काही लावून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण हलका थोडंसं इथं मी लावून घेतला एक साधारण 2 चमच इतकं. आणि वरून डेसिकेट कोकोनट आहे ना जे नारळाचा बुरादा, ते असं जराशी भुरभुरून घेतलं आहे. आपण ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा ड्रायफ्रूटचा वापर केला नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम ह्याचे काप घालू शकता. शिवाय जर चोको चिप्स तुमच्याकडे असतील ते घालू शकता. म्हणजे मुलांच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन काही वापरायचं असेल ॲड करायचं असेल तर करू शकता. आता आपल्याला केक हा कापून घ्यायचा आहे. ही तर माझ्या कापण्यावरच तुम्हाला अंदाज येत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. किती स्पॉन्जी हा केक झालेला आहे. शिवाय चवीला सांगायला गेलं तर कुठला मार्केटचा केक घेऊन बसलाय त्याच्यापेक्षा हा केक भारी लागतो बरे का. मार्केटमधले केक कसे केलेले असतात माहीत नसते, स्वच्छतेची काळजी घेतली का नाही माहीत नसते. शिवाय मार्केटमध्ये हा मैद्याचाच केक बनतो, पण घरच्या घरी आपण स्वच्छतेची काळजी घेऊन त्याचबरोबर असे पौष्टिक केक बनवू शकतो. आता इथं केक मी तुम्हाला दाखवत आहे बघा, किती जरी दाबला तो पुन्हा त्याच्या अवस्थेत येतो. इतका स्पंजी हा आपला केक झालेला आहे. कुणाला जरी खायला दिलात ना, कुणीच विश्वास नाही तुमच्यावर ठेवणार की तुम्ही हा घरी केक केलाय म्हणून. इतका जबरदस्त लागतो बरं का. शिवाय तुम्हालाच विश्वास बसणार नाही, फक्त गव्हाचं पीठ वापरून घरातलं साहित्य वापरून इतका भारी केक कसा काय होऊ शकतो. मी सांगते ना, म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून नक्की एकदा करून बघा. घरातली मंडळी तुम्हाला म्हणल्याशिवाय राहणार नाहीत की पुन्हा नाही का तो केक केलता, तो कर म्हणून. इतका छान जबरदस्त होतो. आणि अगदी 1 कप गव्हाच्या पिठापासून ना इतका भरपूर असा अर्धा किलोला जास्त इतका आपला हा केक झालेला आहे बघा. आता तुम्ही वरून तर केक बघितला, तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते म्हणजे आतून कसा जाळीदार झालाय ते तुम्हाला समजेल. वाव, बघू शकता जाळी बघा. अगदी मैद्याचा केक आहे का असा केक झालेला आहे बघा. आणि केक म्हटलं की मुलांना तर फार आवडतो, अगदी आवडीचा विषय. नक्कीच घरच्या घरी हा केक बनवून देऊ शकता तुम्ही. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि आपली ही केकची रेसिपी नक्की शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि तुम्हाला जरासुद्धा व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
चला मग पुन्हा भेटू अशा नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.